नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस जरा भारी गेला असेल मला असं वाटतंय. का? कारण का आज गोष्टी जरा हाताच्या पलीकडे गेल्या होत्या, या संबंधाच्या पलीकडे गेल्या होत्या, पण टार्गेट तर भेटले. बघा, आपण काल काय बोललो होतो की 950च्या खाली जर मार्केट ओपन होत असेल तर 920 जेव्हा पण तोडेल, मी खालच्या साईडला टार्गेट करेन. टार्गेट नंबर 1, टार्गेट नंबर 2. आपला टार्गेटला येऊन मार्केटनी क्लोजिंग दिले. ओके, बघा, टार्गेटला मार्केट येऊन क्लोजिंग देत असेल तर आपला अभ्यास बरोबर आहे. पण हा खराच अभ्यास आहे का? आपल्याला प्रॉफिट होतंय का? आज आमच्याकडनं पण एक ट्रेड चुकीचा झाला. चुकीचा म्हणजे काय झाला? बघा, काय माहितीये काय, मी तुम्हाला लाईव्ह वरती सांगतोय. याच्यामध्ये ना इगो ठेवायचा नसतो कुठल्या गोष्टीमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये. कारण ज्या माणसाला इगो असतो ना, तो माणूस कधी पुढे जात नाही. रावणाला पण इगो होता, सर्वात श्रेष्ठ होता, पण इगोमुळे तो गेला. तर मी तुम्हाला का सांगतोय माहितीये का, माझा पण ट्रेड आज चुकला. जसं इथे क्लोजिंग दिली, रेट कॅन्डल लागल्या, मी ट्रेड घेतला. मला 10 पॉईंटचा फक्त प्रॉफिट दाखवला आणि नंतर मार्केट डायरेक्टली खाली आलं. ओके, होतं काय, मार्केटमध्ये ओआय खूप स्ट्रॉंग होते खालच्या साईडला, पीएससीए रेशिओ पण खूप स्ट्रॉंग होता खालच्या साईडला, सगळं मार्केट नेगेटिव्ह होतं. क्लोजिंग पण खाली दिलेली, जी प्रिव्हियस क्लोजिंग त्याच्या खाली क्लोजिंग होतं मार्केटने. पण मार्केटने मग खूप रडवलं. 10 पासनं इथपर्यंत 1:30 वाजेपर्यंत मार्केटने रडवलं. पण नंतर एक चांगला मोमेंट भेटला आणि सगळा लॉस, म्हणजे जास्त लॉस नव्हता, कारण का स्टॉप लॉस लागणं, या समजा मी 60 ला घेतलं तर 55 ला काढणं, 5-10 पॉईंटचे स्टॉप लॉस आम्ही घेतोच. तर ते करता करता 5 पॉईंटचा जर लॉस झाला असेल आम्हाला आज, तर पुढे येणारे आम्ही 25-30 पॉईंट काढले, म्हणजे लॉस कन्वर्ट इन टू प्रॉफिट. का? कारण का मला माहितीये, माझ्या अभ्यासावरती, माझ्या एक्सपिरियन्स मला विश्वास आहे की जे मी काही करतोय ते बरोबर करतोय का. दोन विषय संपला. दोन ट्रेड विषय संपवला आहे. का संपवला आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. फॅमिली ग्रुप वरती टाकलेला, 60च्या वरती घ्यायचा. मी सगळं सांगतोय की नेगेटिव्ह आहे, 60च्या वरती जायचं. पहिला ट्रेड माझा इकडे गेला. नंतर एक विचार केला, क्लोजिंग झाली पाहिजे 890च्या नंतर. नंतर पण सांगतो मी नाही की ओआय पीसीएल टोटली नेगेटिव्ह आहे, वन मुवमेंट इज एक्सपेक्टेड. आणि सांगितले पण का ट्रेडला होल्ड न करून प्रीमियम फास्ट मेल्ट होणार मंगळवार असल्यामुळे. आणि नंतर सांगितलं की 5 मिनिटात एंट्री करायची आहे. इथे पण फेल झाला. ओके, एंट्रीज भेटत नव्हती. नंतर लास्ट अटेम्प्ट आहे, नंतर मी सांगितलं की बाबा याच्यानंतर मी ट्रेड घेणार नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड इन मार्केट. मार्केट दिशा पण दाखवली, बाबा मार्केट बघा असं जाणार आहे, इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. कुठे? 850 पर्यंत. ठीक आहे, 850 पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर काय झालं, 60 70 वीक ट्रेडर्स 10 पॉईंट घेऊन निघा. वन चान्स अगेन, क्लिअरली सांगितलं मार्केट पडतंय. त्यानंतर मार्केटनं वरची मुवमेंट द्यायला चालू केली आणि चांगले प्रीमियम फास्ट जात होते. पण मी तेव्हा सांगितलं लोकांना की बाबा घेऊ नका, रिस्क आहे. का घेऊ नका? बघा, इकडनं मार्केट वरती जायला लागलं. काय होतं माहितीये की ह्या वेळेला ना मार्केट आपल्या लेवलला, जी आपली 920 ची लेवल लागले, बघा सायकोलॉजिकल ट्रेडला बोलतात, इकडे रिजेक्शन भेटले, मग आपल्याला ट्रॅप करतात की यायचं नक्कीच खाली यायचं त्याला. पण तो काय करतो माहितीये का, आपल्याला फसवायचा प्रयत्न करतो आणि आपण ट्रॅप होतो. मार्केट खाली येत नाही, आपण काय करतो, चला बॉटमला घेऊया, इथं भेटेल. लोकांना प्रॉफिट व्हायला लागले आणि विषय संपला. मार्केट हर वेळ असं करतं. म्हणून मार्केटची आहे ना चाल समजणं जरुरी आहे. याला बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. सगळंच नेगेटिव्ह आहे, मार्केट जाणार कसं? हा, वन्स असं होतं की उलटा ट्रेड जातो, पण मोस्टली असं होत नाही. आणि नंतर ऍट लास्ट गेम स्टार्टेड. बघा 90 पर्यंत गेलेलं, बाबा री एंट्री करू नका, तुम्हाला मार्केट ट्रॅप करेल. मी जय श्रीराम बोलून 2:30 ला निघून गेलो. का? दुकान बंद केलं. काय? टुडे मार्केट हॅज शोन इट्स रिअल फेस. आज मार्केटने त्याचा खरा चेहरा दाखवला आणि खूप काही शिकायला भेटलं. बघा, म्हणून तुम्हाला सांगतो हळूवेळेला की
मार्केट जे शिकवते ना ते शिकणं जरुरी आहे. हा, आज लॉस होता होता वाचला, उद्याचं काय मग? पण आपला जर अभ्यास कडक असेल, व्यवस्थित पद्धतशीर असेल आणि आपल्याकडे एक्सपिरियन्स असेल, मार्केटमध्ये आपल्याला कोणी हलवू शकत नाही. जर तुम्ही मार्केटला देव मानता ना, तर देवावरती विश्वास ठेवा, पण देवासाठी पूजा अर्चा उपासना करायला जरुरी आहे. पत्ते पाळणं जरुरी आहे. पत्ते म्हणजे रूल्स पाळणं जरुरी आहे. मार्केट जो रूल्स पाळतो, तुम्ही क्लिअरली बघा ना, मार्केटने फर्स्ट आपला टार्गेट दिलेला आहे, प्लस मार्केटनी आपल्या 920च्या लेवलला खूप चांगला रेस्पेक्ट केलेला आहे. म्हणजे अभ्यास तर बरोबर आहे, मग एंट्री कुठे घ्यायची? हा, एकदा एंट्री चुकली, पण दुसऱ्यांदा नाही ना. सगळंच घेऊन आलो आम्ही, घेतलेलं पण काढून घेऊन आलो. म्हणजे ही ताकद स्टॉक मार्केटमध्ये एका ट्रेडरची असणं जरुरी आहे. ह्याला बोलतात माइंड सायकोलॉजी, मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट. व्यवस्थित पद्धतशीर आकलन करून, व्यवस्थित पद्धतशीर अभ्यास करून जर तुम्ही प्रॉफिट कराल ना, येणार ना, का नाही येणार? ठीक आहे. तर विषय असा येतो की लेवल तर झाल्या, सगळ्या गोष्टी समजल्या. आता येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केट काय करणार? उद्या बुधवार आहे, मी हर वेळेला बोलतो, तुम्हाला सांगतो की मंगळवार आणि बुधवार, गुरुवारच्या मध्ये जी एक्सपायरी निफ्टी सेन्सेक्सची एक्सपायरी, त्यामध्ये बुधवारचा दिवस खूप वेगळा असतो. का? कारण का मार्केट ह्या दिवशी दोन्ही एक्सपायरीच्या मध्ये असतो आणि इथे प्रेशर जास्त क्रिएट होतो. ओके, तर बघूया आता उद्या मार्केट काय करता, येणार दिवसात 2 दिवसामध्ये मार्केट काय करेल, गुरुवारची एक्सपायरी सेन्सेक्सची काय करेल. ओके, तर आपण 15 मिनिटात चार्ट वरती बघूया मार्केट एक्झॅक्टली काय करायला बघते. ओके, मार्केटनी प्राइस एक्शन तर बुलिश दिलेली आहे. ओके, मी हर वेळेला सांगतो की मार्केट काय करेल, तुम्हाला असं वाटेल परत मार्केट इकडनं जाईल असं वरती, बरोबर आहे? तुम्हाला काय वाटेल परत मार्केट वरती जाईल, हा तुमचा माइंडसेट झाला. मार्केट काय केलं, गॅप डाऊन देऊन रिव्हर्स सायकोलॉजी दिली. ह्याला तर रिव्हर्स सायकोलॉजी, हे शिकणं जरुरी आहे. ह्याला बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. ओके, आपल्या लेवल्स का लागलेल्या लगभग 920च्या 920च्या लेवल्स का लागलेल्या, कारण का पुढे पण त्याच गोष्टी होत्या. बघा 920ची लेवल का, काल बोलताना आपण बोललो इथे 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 मार्केट रेजिस्टन्स इथे आणि इकडनं मार्केट गेले, त्यामुळे 920च्याच खाली काय करायचं असेल तर आपण करू शकतो. ओके, हा एक पॉईंट झाला. पॉईंट लिहित जावा तुम्ही, पॉईंट लिहित जा, कारण का त्या गोष्टीमध्ये तुम्हाला आहे ना ट्रेडिंग करताना ना खूप उपयोगी येईल त्या गोष्टी. आता पुढे बघूया. 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये आपल्याला आहे ना हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट दिसतो, म्हणजे वर्ण ट्रेंड लाईन आलेली आहे. ही येणं खूप जरुरी होतं, अत्यावश्यक होतं. बघा 2 पॉईंटला मी जर पकडलं ना तर ते ट्रेंड लाईन बनत नाही, मला तिसरा पॉईंट लागतो. का? कारण का मग एक आहे ना बेस भेटतो की यस ही लेवल खरी आहे. 2 पॉईंट मध्ये तुम्ही डिसाईड नाही करू शकत. तिसरा पॉईंट जर आला ना, तुम्ही डिसाईड करू शकता की यस मार्केटमध्ये तर लेवल बनलेली आहे, एक रेसिस्टन्स बनलेला आहे. आता मार्केटमध्ये ट्रेंड लाईनचं रेसिस्टन्स झालेलं आहे. ठीक आहे, हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट बघूया. मार्केटला अजून जर डीप मध्ये बघायचा प्रयत्न केला तर मी ही लाईन आहे ना अजून जरा वरती घेतो. आपलं कालचं पण तेच बोलणं झालेलं आहे. इकडनं रिजेक्शन, इकडनं सपोर्ट, इकडनं सपोर्ट, इकडनं सपोर्ट, ट्रॅप, सपोर्ट, सपोर्ट, नंतर मार्केट खाली. आणि मार्केटने फक्त 2 दिवस आपल्याला वरती जाण्याची जराशी हुल दिली आणि मार्केटने काय केलं, आपल्याला ट्रॅप केलं. हा ट्रॅपचा विषय समजणं खूप जरुरी आहे आयुष्यात. तुम्हाला जर चांगला ट्रेडर बनायचा असेल तर हा ट्रॅपिंगचा सिस्टम, ट्रॅपिंग कशी होते, मी माझ्या लाईव्ह सेशन्स मध्ये सांगतो हर वेळेला की ट्रॅप कसं होतं. जाताना दिसतं वरती आणि एकच कॅन्डल मध्ये तुमचं प्रॉफिट घेऊन जातं. हा आमचा विषय रोजचा असतो, त्यामुळे शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. ओके, तर तिसरा पॉईंट आता हा झाला. ओके, एक तासाच्या चार्टवरती येऊन जरा बघूया अजून काय दिसतं आपल्याला. एक तासाच्या चार्टवरती आपल्याला ना खूप काय लेवल दिसून येतात. ओके, नेक्स्ट लेवल जी येते ना ती आपल्याला डायरेक्टली ही दिसते, कुठली? 800ची. जास्त नाहीये, मार्केटने 850 ला दिले क्लोजिंग, तर 50 पॉईंट आहे. त्यानंतर मार्केटमध्ये जो गॅप निर्माण झालेला आणि हा जो भरून काढलेला गॅप आहे ना, मार्केट पूर्ण गॅप भरण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट लेवल ती ही लावून टाका डायरेक्टली आपण 500ची. म्हणजे मार्केटमध्ये आता येण्यासाठी खूप चांगला गॅप आहे. पण होतंय काय ना, मार्केट हर वेळेला इथे आल्यावर आहे ना बाउन्स करायचा प्रयत्न करतंय. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघाल ना, मार्केट जर असं जात होतं, ओके,
तर एक चॅनल मध्ये जात होतो असं बोलतो आपण. आता मार्केटचा चॅनल जो आहे ना असा आहे. ओके, खालनं ही लाईन वरनं ही लाईन. आता मार्केट जरासं चॉपी झालं. चॉपी म्हणजे मी हर वेळेस छोटं होत चाललेलं आहे, गॅप छोटे होत चालले. म्हणजे मार्केट आता काहीतरी मुवमेंट देण्याच्या शक्यतामध्ये आहे. ग्लोबली मार्केट जरासं नेगेटिव्ह आहे, काही गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या आहेत. आपले तात्या पण रोज काय नाही काहीतरी उलाढाल करत आहेत. तिथं हात धुवून पाठी लागले स्टॉक मार्केटच्या पाठी. त्यामुळे याचा परिणाम जरासा इंडियन मार्केटवरती येतोय. पण मी हर वेळेला सांगतो, इंडियन मार्केट बाहेरच्या मार्केटपेक्षा सुपिरियर आहे. मेरा देश महान. भले तिकडे बाहेर काय होत असेल तर मला फरक पडत नाहीये, मला माझ्या मार्केटवरती विश्वास आहे. ठीक आहे, आज जरी खाली आलं तरी पुढे भविष्यामध्ये वरती येणारच आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी झाल्यात. आता आपण डेली वरती येऊन बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही डेली वरती याल ना तर बघा पॅटर्न जो बनलाय ना, पॅटर्न जर आपण प्राइस एक्शन बघत असू तर प्राइस एक्शन इकडे झाले. कुठनं झाले? ऑगस्ट पासन 24,300 पासन इकडे 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 आणि आता इकडे. तर हे जे वर खाली होते ना ह्याला महत्व नाहीये. महत्व कुठे आहे की मार्केटनी आता आहे ना तोडून जर इथे लेवल आणली अशी आणि इकडनं जर मार्केट वरती जात आहे तर मी समजेन इथे प्रॉपरली ट्रेंड लाईन लागलेली आहे. ओके, आता तुम्ही अशी ट्रेंड लाईन लावायला गेलो ना तर खूप मोठा गॅप निर्माण होऊ शकतो, म्हणजे भीतीदायक आहे. परत 25ची लेवल मला दिसते. हा, हे लाईव्ह मधनं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की मला मग खाली जर आलं नाही ते तर मार्केट 25 परत येईल आणि मला भीती नाहीये 25 खाली, कारण का इकडनं परत बाउन्स करण्याची ताकद मार्केट ठेवेल. मग आत्ताची परिस्थिती काय ना डगमगण्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही पण जास्त क्वांटिटी या लॉट्स ठेवण्याचा प्रयत्न करू नका, लालच करू नका. मार्केटला क्लिअर इंडिकेशन देऊ दे. हा जो आराखडा आहे ना तो पहिला पूर्ण होऊ दे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आपण करूया. ठीक आहे, तर हे लेवल्स लागलेले आहेत. ओके, आता बघूया आपण 5 मिनिटाच्या चार्ट वरती येऊन आपल्याला नक्की एक्झॅक्टली काय दिसते. ही जी आपली लेवल जी होती ना 920 ची बघा, 920 ची, हा माझा झोन आता वरचा झोन झालेला आहे. ओके, आणि खालचा झोन जर बघायला गेला ना तर मी लगभग हा झोन लावतो. नीट बघा, हा झोन लागतो. ह्याच्या खाली मार्केट जर गेलं तर आपण ह्याचा कलर बदलूया, आपण याला लाल करूया. ओके, क्लिअरली एकदम क्लिअर स्पष्टपणे ही एक लेवल जी आहे आपल्याला 5 मिनिटांमध्ये दिसते. ह्याच्या खाली काय तर डायरेक्टली मोठा फॉल आहे. ह्याच्या खाली काय तर डायरेक्टली मोठा फॉल आहे. चेक करूया का? येस, ह्याच्या खाली मोठा फॉल आहे. ह्या लेवलच्या खाली एक मोठा फॉल आहे. ओके, 5 मिनिटांनी परत येऊया आणि बघूया. ओके, मार्केट आहे ना जाते वरती. तुम्ही जरा क्लिअरली समजण्याचा प्रयत्न करा. प्राइजेक्शन वरची आहे आणि ही खालची आहे. पण असं बघायला गेलं ना तर मार्केट आहे ना लोअर लो बनवतोय, म्हणजे लोअर लो बनवेल. प्राइजेक्शन जर समजली ना तो मार्केटमध्ये खूप सस्टेन होऊ शकतो. मला तर खूप कॉन्फिडन्स आहे प्राइजेक्शन वरती. मग त्याचे पॉईंट्स काय असतात, त्याचे रूल्स काय असतात, सेटअप काय असतो, एंट्री कुठे असते, हे सगळं समजणं जरुरी आहे. ठीक आहे, तर उद्यासाठी मार्केटची लेवल आपण लावून टाकूया आता. आणि मार्केट जर उद्या गॅप अप जरी ओपन झालं 920च्या वरती जर मार्केट ओपन झालं, ठीक आहे, तर मार्केट इकडनं वरती जाऊन परत असं येण्याचा प्रयत्न करेल. ओके, मार्केटला मी 980च्या वरती, 980 बघा लेवल्स बघा माझ्या, लगभग 980च्या वरती किंवा 26,000च्या वरती मार्केट जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज दिसेल तर मी वरचा टार्गेट घेईन. ठीक आहे, वरचे टार्गेट तर आपल्याला खूप क्लिअर आहेत. पहिला टार्गेट जो असेल तो आपला लगभग 26
26,100 पकडा, 110 पकडा, 90 पकडा, अंदाजे पकडतो मी हा. दुसरा 150 पर्यंत, आणि तिसरा जो आहे तो 200 पर्यंत. ह्या लेवल्स आपल्याला लागल्या. ह्या लेवल्स खूप दिवस राहणार आहेत, नक्कीच राहणार आहेत. पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट आणि तिसरा टार्गेट. तिसरा टार्गेट. ओके, मार्केट जर ह्या लाल लाईनीच्या खाली जात असेल तर यस डेफिनेटली माझा पहिला टार्गेट. कुठली हे मार्केट जर 840च्या खाली जात असेल, किती 25,840च्या खाली जात असेल तर पहिला टार्गेट माझा 800, खूप छोटा पॉइंट आहे. आणि त्यानंतर मग माझा मोठा टार्गेट असेल 740 या 30 पर्यंत. म्हणजे पहिला टार्गेट हा पकडतो मी, दुसरा टार्गेट हा पकडतो. का? कारण मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आहे. ओके, दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की मार्केट इकडनं पण वरती जाण्याचा प्रयत्न करेल, कारण का बघा बॉटमला आहे ना. ओके, 840 म्हणजे काय 150 पॉईंट 26,000 पर्यंत आहे, त्यामुळे काय मार्केटला एवढे पॉइंट्स काढणं मुश्किल नाहीये. पण कधी जेव्हा गॅप पॉईंट 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल, सस्टेन होईल, नंतर वरती जाईल तरच. आता मी काय करणार नाहीये, मी उद्या दिवशी फक्त मार्केटला बघण्याचा प्रयत्न करेन. आपण सेव्ह करूया चार्टला. ओके, खूप क्लिअरली तुम्हाला गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडनं. त्यामुळे समजा आपलं मोटिवेशन लाईन जी आहे, पहिलं थांबायला शिका, गोष्टी समजा, क्लिअर करा, शिका आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. खूप क्लिअरली आणि व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडनं मी. लेवल जरा पुढे घेऊया, कारण येणाऱ्या दिवसामध्ये ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी. 18ची पण घेतली आपण, बरोबर आहे, आणि 19ची पण घेतली, गुड. त्यामुळे आता गेम खरा चालू झालेला आहे. अजूनपर्यंत मला वाटत होतं मार्केट साईडवेज आहे, हे आहे असं बघायला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट साईडवेज आहे. 750, 800 पासून 26,000 पर्यंत खूप दिवसापासून आहे. कधी बसणं आहे तर आपण 3 अवरच्या टार्ट मध्ये बघूया कधी बसणं आहे. तर मार्केट लगभग 13 नोव्हेंबर पासून बघा, खालची लेवल अजून आली नाहीये. तर इथे जर बोलतोय आपण ना, तर आज 18 डिसेंबर आहे, म्हणजे 1 महिना झाला, 1 महिना झाला नक्कीच. त्यामुळे मार्केटला आता दिशा देणं जरुरी आहे. मी हर वेळेला सांगतो की मार्केट एका छोट्या बाळासारखं आहे, हर वेळेला ते राहू शकत नाही. त्यामुळे खूप शांतपणे ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओके, गोष्टी सगळ्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. व्हिडिओ परत एकदा बघा, समजा गोष्टींना. आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला व्हॉट्सअपच्या द्वारा माध्यमातून विचारा. ट्रेडिंग हवर्स मध्ये सकाळी 9 ते 9:30 मध्ये मी रिप्लाय करत नाही, कारण मी स्वतः ट्रेडिंग मध्ये असतो, काही सेशन असतात त्यामुळे करता येत नाही. पण नक्कीच जर मी फ्री असेल तर तुम्हाला मी त्याचं उत्तर देईल. फक्त माझ्याकडनं अपेक्षा करू नका, सर अभि क्या करना है, आता कुठला घ्यायचा. मी अजिबात कुठलीही टीप देणार नाही. मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय, स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला पायावरती स्वतःच्या उभ्या करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी तुम्हाला कुठलीही गोष्ट देणार नाही. मी तुम्हाला अपायच नाही बनवणार आहे की तुम्ही माझ्यावर डिपेंड राहा. तुम्ही स्वतः करा, शिका आणि मोठे व्हा, हीच अपेक्षा ठेवत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुमचा उद्या दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. गुड नाईट, टेक केअर.